वसई ऐतिहासिक गाथा सांगणारं शहर, बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, एकेकाळचं जागतिक दर्जाचं बंदर, सुशेगाती पण कष्टाळू शेतकऱ्यांच्या घामाच्या सिंचनावर पोसलेल्या फळांच्या बागा, नानाविध फुलं आणि हिरव्यागार वनराईने नटलेली निसर्ग सुंदर भूमी, अर्थात शेतीपूरक व्यवसायांचं माहेर घरच, आपली अलौकिक खाद्य परंपरा संस्कृती जपणारी भूमी, अथांग समुद्र किनारे, धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेली आणि नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पराक्रमाचा अभिमान मिरवणारी भूमी. काळ सरला तशी या भूमीत अनेक स्थित्यंतर घडली. काळाच्या ओघात या शहरालाही परिवर्तनाची आस लागली. किंबहुना त्याही पेक्षा या निसर्ग सुंदर शहरावर राजकीय विचारधारेतून परिवर्तन थोपवलं गेलं. पण त्यात दूरदृष्टीचा अभाव होता, संकल्पनांची कमी होती. परिणाम साहजिकच होते. या निसर्ग निर्मित सौंदर्याला दृष्ट लागली. मागील 35 वर्षांतर या शहराला समस्यारूपी अजगराचा विळखा पडला. अर्थात तो इतिहास आणि विकास दोन्ही मागे पडले आहेत. 2020 नंतर आज 2024 4 वर्ष झाली, परंतु आजपर्यंत महापालिकेने ज्या निरी आणि IITने ज्या सूचना केल्या, ज्या सूचना केल्या त्याची कुठलीही अंमलबजावणी केली नाही. आणि त्यामुळे 2018 पासून 2023 पर्यंत आपण दरवर्षी वसई बुडताना बघितली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवतं तेच खरं नेतृत्व. मनोज गोपाळ पाटील हा आवाज वसईकरांचा आहे, जनसामान्यांचा आहे, जनसामान्यांसाठीचा आहे, जनसामान्यांच्या माध्यमातून आलेला आहे. हा आवाज आज आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. तरीही ती ओळख आपल्या हृदयात कायम राहावी, किंबहुना नव्याने व्हावी असं गरजेचं वाटतं. मनोज पाटील यांचा जन्म वसईतील एका शेतकरी कुटुंबात झालेला. बालपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार घडत गेले. त्यांची मूळ जडणघडण त्यातूनच झालेली. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. त्यातच त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीतून B.Com ही पदवी प्राप्त केली. पुढे मुंबई विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत MBA फायनान्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अदानी इलेक्ट्रिसिटी सारख्या मोठ्या कंपनीत अधिकारी पदावर काम करत असताना वसईचा भूमिपुत्र म्हणून इथल्या समस्यांची जाण असल्याने त्यांचं राजकीय सामाजिक कार्य सुरू होतं. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यातले नेतृत्व गुण आणि कष्टाळूपणा जाणला आणि त्यांना युवा मोर्चामध्ये जिल्हा पातळीवर आणि प्रदेश सचिव म्हणून काम करण्याची संधी दिली. पुढे पक्षाने त्यांना वसईतील विविध पदांवर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत मनोज पाटील यांनी वसई विरारच्या समस्यांचा खोलवर अभ्यास करून त्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवायला सुरुवात केली. अदानी सारख्या समूहातील वरिष्ठ व्यवस्थापक व मोठ्या पगाराची नोकरी असतानाही केवळ राजकीय व सामाजिक कामाची ओढ स्वस्थ बसू देत नाही, म्हणून या नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्र आर्थिक सल्लागार एजन्सी उभारत जास्तीत जास्त वेळ वसईकरांच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं. वसई विरार महानगरपालिकेतील अनियंत्रित नियोजन शून्य कारभार त्यांनी खणून काढला. त्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणं सर्वसामान्य जनतेच्या नजरेस आणून दिली व भ्रष्टाचारी व्यक्तींना कायद्याच्या कचाट्यात पकडून पालिका प्रशासनाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडलं. जनहिताच्या अनेक राजकीय सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पालिका तसेच विविध विभागाच्या प्रशासनावर व स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणावर तुटून पडणारा निर्भय, निर्भीड, अभ्यासू आणि तडफेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने त्यांना 2023 मध्ये वसई विधानसभा निवडणूक प्रमुख ही जबाबदारी सोपवली. आज ही जबाबदारी ते निष्ठेने आणि प्राणपणाने निभावताना दिसत आहेत. अर्थात त्यामागे त्यांची वसई आणि वसईतल्या जनतेप्रतीची तळमळही आहे. साहित्य, संगीत, संस्कृती, पर्यावरण, इतिहास अशा बौद्धिक कला महासागरात मुसाफिरी करणारा हा युवा उच्च शिक्षित अष्टपैलू व्यक्तिमत्व गेल्या काही वर्षात समर्थ नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. अभ्यासू, बेधडक आणि निर्भय, निर्भीड बाण्याने इथल्या राजकीय व्यवस्थेच्या मनात धडकी भरवणारं हे युवा नेतृत्व आज वसई आणि वसईकरांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येत आहे. त्याला गरज आहे आपल्या समर्थनाची.